कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत ते आपले लोकप्रिय आमदार राजेश नरसिंहराव पाटील, आज आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित असणारे ए.वाय. पाटील, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, श्रीमती पाची काणेकर नगरीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष फिरोज मुंडाजी, दयानंद काणेकर बँकेचे चेअरमन, प्रवीण वाटंगी, तसंच अभय देसाई मार्केटचे चेअरमन, तानाजीराव गडकरी, भिकू गावडे, बाळू चौगुले, झाकीर हुसेन नाईक, अभिजित गुरबे, रोहित वाटंगी, दिलीप चंगडकर, शिवानंद उंबरवाडी, विजय कडूकर, आनंद हळदणकर, नूरजहान नाईकवाडी, माधुरी कुंभार, संजीवनी चंगडकर, महिताब नाईक, संजना कोकरेकर, प्रमिला गावडे, ममताज बी मदार, अनिता परीट, अनुसया दानी, नेत्रदीपा कांबळे, सचिन नेसरीकर, अनिकेत घाडगे, गजानन पिळणकर, हाजी शहाबुद्दीन नाईक, अनेक माझ्या चंगड परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, महिला, तसंच पत्रकार मित्र, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग आणि जमलेल्या माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर या चंदगडच्या परिसरामध्ये आज आम्ही लोक 3 कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या निमित्तानं, उद्घाटनाच्या निमित्तानं आलो. एक चंदगड नगरपंचायत प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन, 5 कोटी रुपये खर्च करून या शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी अतिशय दिमागदार वास्तू आपण इथं उभी करू पाहतोय आणि त्याच्यातून या शहराचा कारभार आमच्या नगराध्यक्ष, आमचे उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक, नगरसेविका, चीफ ऑफिसरांनी अतिशय चांगल्या प्रकारे करावा. सुविधा तिथं असाव्यात, काम करायला सोपं जावं, अशा प्रकारची ती दिमागदार इमारत त्याचा भूमिपूजन केलेलं आहे. तिथं प्लॅन देखील दाखवलेला आहे. तसंच दुसरं म्हणजे कैलासवासी नरसिंहराव गुरुनाथ पाटील रेसिडेन्सी इमारत पायाभरणी, ती देखील आम्ही त्या शिक्षकांची एक सोसायटी आहे तिथं केलं. नरसिंह गुरुनाथ पाटील आणि त्या चंदगडचं फार जिव्हाळ्याचं नातं, परंतु काळाच्या नियतीच्या पुढे कुणाचं चालत नाही, ते आपल्या हयात नाहीत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या नावानी एक सुंदर अशा प्रकारचं रेसिडेन्सी इमारत ही त्या शहरामध्ये शहराच्या वैभवात भर घालणारी वास्तू आपण उभी करतो. शिवसृष्टी लोकार्पण कार्यक्रम, इथं आमचे अनिकेत घाडगे आहेत, त्यांनी मला ते सगळं फिरून दाखवलं. म्हणले दादा, इथं तयार झालेला मावळा बाहेर गेल्यानंतर लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक त्या बावळ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, अशा पद्धतीनं घडवण्याचं काम इथल्या मुलांना ते करणार आहे. बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. खरं तर त्याचं आज अनावरण करायचं होतं, पण काहीतरी एक परवानगी कुरकोड राहिली. मला जर सांगितलं असतं तर ईमेलवर देखील मी त्यावर परवानगी मागवली असती. हरकत नाही. माझे राजेश पाटलांना, माझ्या ऑफिसचे इथं असणारे चोबे आणि हनुमंत पाटलांना सूचना आहे की मी आता मुंबईला जाणार आहे. उद्या आमचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा आहे आणि परवा मी मुंबईत आहे, त्यावेळेस मला आठवण करा. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा 19 तारखेला 19 फेब्रुवारीला शिवनेरीच्या किल्ल्यावर पुण्यामध्ये जुन्नर तालुक्यात राजमाता जिजाऊंच्या पोटी हा कर्तबगार अशा प्रकारचा रयतेचा राजा, हिंदवी स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली, त्यांचा जन्मदिन आहे. तो उत्साहाने आपण साजरा करत असतो. त्या दिवशी पंतप्रधान देखील आपल्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्या महाराजांचा जिथं जन्म झाला तिथं नतमस्तक होण्याच्या करता महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तिथले लोकप्रतिनिधी आम्ही सगळे तिथं हजर असतो आणि त्या दिवशी त्याच्या आत तुम्हाला या अश्वारूढ पुतळ्याची जी काही परवानगी आहे ती परवानगी दिली जाईल आणि दिमागदार अश्वारूढ पुतळा
एक माझ्या चंदगडकरांना प्रेरणा दिली. चंदगडकरांचा निश्चित एक त्यांच्या अंगावर शहारे येतील अशा प्रकारचा त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर उभ्या महाराष्ट्रामध्ये ते घडतं. तुम्ही एक बघा, अनेक राज्य रजवाडे होऊन गेले, अनेक म्हणजे आपल्या भारतात होऊन गेले, परदेशात होऊन गेले, सगळीकडे होऊन गेले, परंतु त्यांच्या नावानिशी त्यांचं राज्य ओळखलं जातं. हे निजामशहांचं राज्य आहे, हे आदिलशहांचं राज्य आहे, हे पेशव्यांचं राज्य आहे. अशा पद्धतीनं अनेकांची उदाहरणं मी देऊ शकेन. पण छत्रपती शिवाजी महाराज भोसले होते. चंदगडकरांनो, महाराजांच्या राज्यांना भोसल्यांचं राज्य कधी म्हटलं नाही. हे रयतेचं राज्य, हे हिंदवीचं राज्य, असं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा युगपुरुषांचा इतिहास आहे. तो इतिहास पुढं वर्षानुवर्ष असाच तरुणांना तरुणींना समाजाला प्रेरणा देत राहील. आणि त्याच्यातनं एक तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा निर्माण करण्याचं काम, 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना एकत्र आणण्याचं काम महाराजांनी केलं. राजमाता जिजाऊंनी तशा प्रकारचे संस्कार त्यांच्यावर केले. त्यांच्या पोटी जन्माला आलेले छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांनी देखील त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना तसं बघितलं तर काळ फार कमी मिळाला, परंतु अनेक लढाया त्यांनी त्या काळामध्ये जिंकल्या. अतिशय कर्तबगार राजा म्हणून संभाजी राजेंची पण ओळख आहे. त्यांचं वडूप तुळापूर आमच्या शिरूर तालुक्यामध्ये, तिथं जवळपास 300 कोटी रुपये खर्च करून आपण त्यांचं समाधी आणि फार चांगल्या प्रकारचं स्मारक, जे स्मारक दर्शन करता समाज येईल तिथं नतमस्तक झाल्यानंतर महाराजांची एक त्या काळातली प्रेरणा त्यांच्या मनामध्ये जागृत होईल आणि त्याच्यातून एक चांगल्या पद्धतीनं तो स्वतःची वाटचाल करेल. अशा प्रकारचं काम महायुतीच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी करतोय. तिथलंही टेंडर झालंय, तिथंही आता भूमिपूजन आम्ही करणार आहोत. तिथंही काम दिलेलं आहे. तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं काम सुरू कर, वेळ पडली तर पायाभरणी करू, परंतु आता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या करता वेळ दवडता कामा नये. तुम्हालाही पुढे झाल्यानंतर अवश्य पाहायला तुम्ही या, अशा प्रकारचा तुम्हाला विनंती पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी या निमित्तानं करतो. आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज माझ्या चंदगडच्या परिसरामध्ये अनेक विकास कामांची भूमिपूजन लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो. मित्रांनो, मला सगळ्यांनी सांगितलं, येताना आम्ही हेलिकॉप्टर मधनं देखील बघत होतो. अतिशय निसर्गाने इथं हिरवा शालू अंतरल्यासारखी निसर्गाने उधळण केलेली आहे. काही साईट राहिलेल्या आहेत ज्याचा उल्लेख मगाशी नरसिंह गुरुनाथ पाटलांनी आपल्या राजेश पाटलांनी केला. त्याच्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी मुजरचा उल्लेख केला, खासदार साहेबांनी मला चॉपर मध्ये सांगितलं आणि त्यामध्ये मी ताबडतोब MKBDCला म्हणजे महाराष्ट्र कृष्णा महामंडळाला सूचना दिल्या की मला 8 दिवसामध्ये त्याच्याबद्दलची इत्थंभूत माहिती, ही पाणी उपलब्धतेचं काय, किती गावं तिथं धरणामध्ये जाऊ शकतात, किती जणांचं पुनर्वसन करावं लागेल, किती जमीन माझ्या शेतकऱ्यांची जाईल, किती जमीन माझ्या वन खात्याची जाईल, काय आणखी तिथं वेगळ्या समस्या आहेत का, त्याच्याबद्दलचा अहवाल मागितलेला. मित्रांनो, आम्हाला काम करायला आवडतं. मी तुम्ही अनेकदा बघता, मी सकाळी 6 वाजल्यापासून लोकांची कामं करत असतो. वेगवेगळे हे विकास चाललेला असतो, तिथं साईटवर जातो. पिंपरी चिंचवड असू द्यात, पुणे असू द्यात, बारामती असू द्यात. मला जर वाटलं की इथं सकाळी 6ला जायचं, सुट्टीचा दिवस असला तरी अधिकारी माझ्या बरोबर येतात. संबंधित जे कोणी त्याचं काम करत असतात ते बरोबर असतात, पदाधिकारी बरोबर असतात. मला काम स्वच्छ, चांगलं, निर्मळ आणि ग्रामीण भागात बोलायचं म्हणजे तर दोरी गोळंब्यात लागतं. कुठे मला हेट खपत नाही. मी मग ते कोणाची तिथं भाडबीड ठेवत नाही. मी माझा स्वतःचा विचार करतोय, मी समाजाचा विचार करतो.
अनेक वर्ष तुम्ही सगळ्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रामध्ये संधी दिली, आमदार म्हणून दिली, खासदार म्हणून दिली, राज्यमंत्री म्हणून दिली, मंत्री म्हणून दिली, विरोधी पक्ष नेता म्हणून दिली, 5-5 वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून दिली. आम्ही सत्तेला हपापलेलं नाहीये, परंतु लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. माग पहिल्यांदा 1.5-2 वर्ष करोनामध्ये गेली, त्याच्यानंतरच्या काळामध्ये करोना आपण मुकाबला केला, करोना परतवला, परंतु काही जीवाभावाची माणसं मात्र आपल्याला सोडून गेली. हे दुःख, हे वेदना निश्चितपणे तुम्हाला मला आहे. मी त्या सर्वांना तिथं श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु मित्रांनो, त्या सगळ्या बाबतीमध्ये काम करत असताना पुढे विकास झाला पाहिजे. राजेश पाटलांची पहिलीच टर्म होती. पूर्वी संध्याताईंनी इथलं प्रतिनिधित्व केलं, त्याच्या आधी बाबा कुपेकरांनी केलं, नरसिंह गुरुनाथ पाटलांनी केलं, श्रीपतराव शिंदेंनी केलं, अशा अनेकांनी मतदारसंघाची फेररचना वेगवेगळ्या बर्मू पाटलांनी केलं, अशा अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने इथलं प्रतिनिधित्व केलं. परंतु नरसिंह गुरुनाथ पाटलांच्या नंतर त्यांचा राजकीय वारसा असल्यामुळं आमच्या राजेश पाटलांनी तिथं लक्ष घातलं, मुश्रीफांनी त्यांना साथ दिली. आम्ही सतत मदत चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न चालवला. त्याच्यात करोडो रुपयाची कामं आपण केली. आज देखील हे 5 कोटीचं काम, तिकडचं काही कोटीचं काम, अशी वेगवेगळी कामं ती तिथं चाललेली आहेत. मला उदय टाकताना, नारळ फोडताना राजेश पाटलांनी सांगितलं, दादा हे आमच्या नगरीच्या नगर इमारत आहे, नगर पंचायतीची, आणि त्याच्या आणि अजूनही 5 कोटी रुपये देतो, 10 कोटी रुपये देतो, गावातले रस्ते बिस्ते पण चांगले करून घ्या. त्याच्यामध्ये आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही सरकारमध्ये, तिजोरी अर्थ मंत्रालय एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे दिलेलं आहे. डीपीसीला पण दरवर्षीपेक्षा मगाशीच मी मंडलिक साहेबांना सांगितलं, तुम्हाला 20% जादा निधी दिलेला आहे. कारण निधी दिल्याशिवाय कामं होणार नाही, लोकांचे प्रश्न सुटणार नाही. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. हे आपण नेहमी व्यवहारामध्ये बघतो. आणि त्यामुळं मी ह्या कोल्हापूर जिल्ह्याच्या करता हे सगळं करायचं ठरवलेलं आहे. फक्त माझी कोल्हापूरकरांना, चंदगडकरांना, गडिंग्लजकरांना, आजराकरांना, कागलकरांना सगळ्यांना विनंती आहे की बाबांनो, दिलेला पैसा हा समाजाचा टॅक्स रूपाने आलेला पैसा आहे. पै ना पै सत्कारणी लागली पाहिजे. कुठं वेडेवाकडे तिथं प्रकार होता कामा नये, कुठं तिथं भ्रष्टाचाराच्या बद्दल ऐकता कामा नये. त्या प्रकारचं काम करा. काम दर्जेदार केलं तर किती सुंदर काम होतं हे आपण अनेक ठिकाणी जाऊन बघू शकता. आणि त्याच्यामुळं त्या प्रकारचं काम आपण सगळ्यांनी करावं अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. आज आपल्या चंदगड कलिंग या परिसराला एक ऐतिहासिक अशा प्रकारचं महत्व आहे. स्वराज्याचे सेनापती म्हणून प्रतापराव गुजर यांनी नेसरी येथे केलेला पराक्रम आजही आपल्याला प्रेरणा देतो. त्या काळामध्ये तिथेही त्यांचं स्मारक करण्याचा प्रयत्न आम्ही केला. बाबा कुपेकरांनी खूप आग्रह केलेला होता. चंदगडमध्ये उभं राहत असलेले शिवस्मारक देखील आपल्या सर्वांना प्रेरणा देणार आहे. आतमध्ये तालीम देखील, तिथं मातीचा आखाडा केलेला आहे, मलकांबाची व्यवस्था केलेली आहे. जागा कमी होती, पण कमीत कमी जागेमध्ये जेवढं काही चांगलं करता येईल ते चांगलं करण्याचा प्रयत्न इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी केलेला आहे. शेवटी सतत नवीन पिढीला महाराजांचा शौर्य, महाराजांचा पराक्रम, महाराजांचा इतिहास हा आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देत राहणार आहे. आणि त्याच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी आम्ही महायुतीमध्ये समाविष्ट झालेलो. आम्ही विचार कुठं सोडलेला नाहीये.
आजही सरकारमध्ये असताना मागच्या पुरवणी मागण्यामध्ये मी जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल वाढवलं. त्याच्यामध्ये मौलाना आझाद महामंडळामध्ये अटी थोड्या किचकट होत्या. मला सहकाऱ्यांनी सांगितलं, दादा इतर महामंडळाच्या सारख्या अटी राहिल्या तर जास्त आमच्या मुला मुलींना फायदा होईल. त्या अटी दुरुस्त करण्याचं काम आपण केलं. आपल्या वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या बद्दल खूप काही तक्रारी येत होत्या. काही जण स्वतःच तिकडच्या जमिनी कुठं विकायचे, काही जण बळकवायचे, काही जण लाटायचे. ते बंद करण्याच्या करता एक मी समिती केली. त्याला मुश्रीफ साहेब पण होते, आम्ही सगळे होतो, अब्दुल सत्तार होते, इतर कार्यकर्ते होते आणि त्याच्यातून एक चांगला निर्णय घेण्याचं काम त्या महायुतीच्या सरकारने केलं. अल्पसंख्याक विभागाला अधिकचा निधी आम्ही या पुरवणी मागण्यामध्ये दिला. कारण माझा मागासवर्गीय समाज असू द्या, माझा आदिवासी समाज असू द्या, अल्पसंख्याक समाज असू द्या, माझा भटका समाज असू द्या, समाजातल्या प्रत्येक घटकाला ओबीसी असेल किंवा सर्वसाधारण असेल, त्याला वाटलं पाहिजे की हे राज्य माझा विचार करत आहे, माझ्या करता काही योजना राबवत आहे. माझ्या मधल्या गरीबाला ज्यांची इकॉनॉमी कमी आहे, आर्थिक दृष्ट्या ते सक्षम नाही, त्यांच्याही मुलाला मुलीला शिकण्याचा हक्क आहे, अधिकार आहे. म्हणून त्यांचा हक्क देण्याच्या करता शासनाच्या कडून त्यांचे फी आणि त्यांचे जे काही शिकण्याच्या करता लागणारा पैसा आपण देतो. एवढ्यावरच आपण थांबलेलो नाहीये. त्याच्यामध्ये हॉस्टेल्स वेगवेगळ्या भागामध्ये आपण निर्माण करतो. गरीबातल्या गरीब माणसाच्या मुलाला मुलीला देखील शिक्षणापासून तिला बाजूला राहता लागू नये ही त्याच्या पाठीमागची आमची भावना. आता ज्ञानाचे दिवस आहे. आता विद्या आत्मसात करण्याचे दिवस आहेत. आता शिक्षणाचे दिवस आहेत. आता मेरिटचे दिवस आहेत. आणि त्याच्यामुळं आपल्यातली मुलं मुली मेरिट मध्ये कशी येतील, खेळामध्ये प्रावीण्य कसं मिळवतील याकरता देखील आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याकरता आपण करोडो रुपयाचा पैसा, मित्रांनो, पूर्वी एका तालुक्याला एक क्रीडा संकुल करायला 1 कोटी रुपये दिले जात होते. नंतर ते 5 कोटी केले. आता आम्ही 10 कोटी केले. जिल्ह्याला 8 कोटी होते, नंतर 15-16 कोटी केले. आता जवळपास ते जिल्ह्याचे 50 कोटी केले. विभागाचे 24-25 कोटी होते, ते वाढवत 75 कोटी केले. चांगल्या प्रकारची क्रीडांगण, चांगल्या प्रकारच्या तिथं जो खेळ तुम्हाला खेळायचा आहे त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्याच्या करता सुविधा देण्याचं काम आमचं चाललंय. आणि त्याच्यात आमचा संजय बनसोडे आणि बाकीचे सगळ्यांनी तिथं पण लक्ष घातलेलं आहे. मित्रांनो, एकंदरीतच चंगड तालुका हा तसं बघितलं दुर्गम डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र मागील काही वर्षापासून राजेश पाटील इथलं प्रतिनिधित्व करायला लागल्यापासून इथं विकासामुळे मोठा बदल होत असताना दिसतोय. चंगडच्या जनतेनं आपलं निसर्ग परंपरा त्या जपत पर्यावरण पूरक विकासाला प्राधान्य दिलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाला मोठी संधी आहे. त्यात चंगड असेल, त्यात माझा आजरा असेल, हा निसर्ग संपन्न तालुक्याचा देखील सहभाग महत्वाचा आहे. मगाशी राजेश पाटील सांगत होते, काही कार्यकर्ते सांगत होते, आमचे दयानंद कार्यकर सांगत होते, दादा इकडनं एक रस्ता तुम्ही केला तर मला वाटतं गोवा 45 किलोमीटरवर पडेल, बरोबर ना? आणि त्याच्यातून इथलं चित्र बदलेल, पर्यटनाला रोजगार वाढेल. माझा चंगड आजरा गडिंग्लजच्या मुलाला मुलीला कुठेतरी दुसरीकडे जावं लागणार नाही कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं. त्याकरता आता हॅम आहे, एन्युटी आहे, या वेगवेगळ्या पद्धतीनं मला राजेश पाटील त्याच्याबद्दल मी सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत आहे तेव्हा आठवण करा, मी त्याचा अंतर्भाव करतो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करतो. शेवटी एक कडेचा तालुका, खर तर आजही
प्रश्न सुटलेला नाही। सीमा भागातल्या माझ्या त्या अडचणी दूर करण्याच्या करता निधीची गरज आहे, त्याबद्दल पण मला सांगा। तिथं सेवा देतो। आता तुमच्या माझ्या राज्यात सगळं काही वैद्यकीय शिक्षण कुणाच्या हातात आहे? ते हसन मुश्रीफांच्या हातात आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज काढायचं चाललंय, दर्जेदार मेडिकल कॉलेज। हजार हजार कोटी रुपये आम्ही खर्च करतो। आता परवा कोल्हापूरचं किती खर्च करतो? 1000 कोटी। कोल्हापूरमध्ये आज तुमच्या भागातला लोकप्रतिनिधी त्या विभागाचा मंत्री झाल्यामुळं त्यांच्या एका निर्णयामुळे एका सहीमुळे 1000 कोटी रुपयाचं तुमचं हॉस्पिटल होत आहे। शेवटी गोरगरिबांच्या माझ्या मुलांना, आया बहिणींना, आमच्या पुरुष मंडळींना तिथं किफायतशीर दरात मोफत उपचार मिळाले पाहिजेत, त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे। वेगवेगळे आजार, कधी कुणाला वाटलं होतं का कोरोना सारखा आजारी? पण आला, जगाला त्यांनी त्या ठिकाणी वेढलं आणि त्याच्यात कितीतरी जण आपल्याला सोडून गेले। असा प्रसंग येतो। पूर्वी सांगायचे देवीचा आजार आला होता, अशा वेगवेगळे आजार वेगवेगळ्या काळामध्ये आलेले। आपण काळजी घेतली पाहिजे, आपण तंदुरुस्त राहिलं पाहिजे, व्यवस्थितपणे आहार निर्व्यस्ती राहिलं पाहिजे। त्याच्यामध्ये साधू संतांनी तोच विचार मांडलेला आहे। उगीच कुठेतरी संध्याकाळ झाली म्हणजे चंद्रावर जायची गरज आहे असं नाही। त्याच्यापेक्षा चांगलं त्या ठिकाणी आपल्या इथला पांढरा रस्ता तांबडा रस्ता कसं काय लागतो ते त्या ठिकाणी घ्या, परंतु निर्व्यस्ती राहा। हे मी अतिशय आवर्जून तुम्हाला त्या बाबतीमध्ये सांगेन। आज चंदगड तालुक्यामध्ये रोजगार कृषी विकासाला चालना मिळावी म्हणून आम्ही काजू उद्योगाला चालना देण्यासाठी गेल्या अर्थसंकल्पामध्ये काजू फळ प्रक्रियेला जवळपास 1325 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती। यापैकी पहिल्या टप्प्यात 625 कोटीच्या खर्चाला मान्यता दिली। हे काम युद्ध पातळीवर चालावं असा माझा प्रयत्न आहे। चंदगड आजरामधल्या काजू जगप्रसिद्ध होतात, त्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी। तुम्ही बघा, परदेशातल्या काजूची चव आणि आपल्या चंदगड आजऱ्याची चव, आपली चव जसं देशी गाईचं दूध आणि संकरित गाईचं दूध फरकच आहे। आमच्या पुण्यात संकरित गाईच्या दुधाचा तो 500 रुपये किलो आणि देशीचं 2,500 ते 3,000 रुपये किलो। संकरित गाईचं दूध 30-32 रुपये किलो लिटर आणि आमच्या देशी गाईचं दूध 75 ते 100 रुपये लिटर। आज तुमच्या इथं काय निसर्गाने तुम्हाला दिलेलं कळायला मार्ग नाही। आमच्या इथं म्हैस असली आणि त्या म्हशीचं दूध काढलं की तिची फॅट 6 आणि चंदगड मध्ये आणून बांधली आणि इथली माती, इथलं गवत, हिरवळ कडवा किंवा कडवळ मकवान घातलं तर ही जी फॅट आहे 8 फॅट आहे 8। एवढा फरक आहे। एवढं इथं ऊसामध्ये पण रिकव्हरी जास्त आहे। खूप काही त्याच्यामध्ये आपल्याला निसर्गाने दिलंय, आपण घ्यायला शिकलं पाहिजे। आज आपल्यातले काही कारखान्यामध्ये अडचणीत आले, त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। आम्ही तुमच्यापेक्षा रिकव्हरीला कमी, तुमची रिकव्हरी 12.5 असेल तर आमची 11.5 असते। आमचा भाव असतो 3350, मग तुमचा भाव जास्त का नसला पाहिजे? त्या गोष्टी जे प्रमुख लोक आहेत, जे तिथं चालवतात, त्यांनी तिथं लक्ष दिलं पाहिजे। मला बघायची चंदगडचे काही बांधव, मी दयानंद काणेकरांच्या घरी जेवायला होतो तेव्हा कामगार भेटले, दादा आमचं जुनं देणं द्या, ते फार जुनं देणं आहे। मी त्याच्याबद्दल थोडंसं मुश्रीफ साहेबांशी बोललो, त्याबद्दल मी एकदा एक बैठक पण घेतो सहकार मंत्री आणि त्या सगळ्यांची, आणि नक्की काही त्याच्यातनं मार्ग काढता येतो ते पाहतो। मित्रांनो, चर्चा केली, अधिकारी बोलवले तर मार्ग निघतो। फक्त त्याच्या पद्धतीनं आपली चिकाटी असली पाहिजे, आपली जिद्द असली पाहिजे आणि त्या प्रकारे
आम्ही जरी आता अलीकडच्या काळामध्ये एक वेगळी भूमिका घेऊन पुढे चाललेलो असलो तरी आमचा वडीलधाऱ्यांच्या बद्दल आदर आहे, त्यांचा मान सन्मान आम्ही ठेवूच ठेवू. पण कुठेतरी आता आम्ही पण 60च्या पुढे गेलो, कधीतरी आम्हाला संधी मिळणार आहे का नाही? शेवटी तुमच्या घरात देखील आपण पाहतो की नवीन पिढी आल्यानंतर जुनी लोक हळूहळू त्याला तयार करतात आणि ती 50च्या 40च्या पुढे गेलं तर त्याच्या हातात देतात. आम्ही तर 40च्या पुढे गेलो, 50च्या पुढे गेलो, 60च्या पुढे गेलो तरी नाही. कसं काय करायचं? बरं आम्ही कुठं चुकलोय का? आम्ही कामात कुठं कमी आहे का? आमची प्रशासनावर पकडाय ना? आम्ही दिलेला शब्द पाळतो ना? आम्ही शेतकऱ्यांच्याच पोटी जन्माला आलो ना? आम्हाला दुधाचा धंदा करतो, पोल्ट्रीचा धंदा करतो, रेशमाचा धंदा करतो, फळबागांचा धंदा करतो, केळीचा धंदा करतो, काजूचा धंदा करतो, आंब्याचा धंदा करतो, फणसाची शेती करतो, सगळं काही करतो. आम्ही पण शेवटी तुम्ही काय मी काय कुणीच आईच्या पोटात शिकून येत नाही. रोज नवीन नवीन शिकायचा प्रयत्न करायचा असतो. आज महिलांच्या बद्दल आमच्या आदिती तटकरे महिला बालविकास मंत्री 4थं महिला धोरण आणलेलं आहे. त्याच्यामध्ये महिलांना संधी मिळाली पाहिजे. आता मूल जन्माला आलं की त्याचं नाव त्या ठिकाणी फक्त त्या मुलाचं नाव आणि बापाचं नाव आणि आडनाव असं नाही, त्या मुलाचं किंवा मुलीचं नाव, त्याच्यानंतर त्याच्या आईचं नाव, नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव. काय हरकत आहे? आईनं जन्म दिलाय ना, 9 महिने 9 दिवस तिने पोटच सांभाळायचं आणि नाव मात्र माझं. अरे पट्ट्या, ही कुठला कायदा? त्याच्याकरता बदल केलाय. काय कुणाला वाईट वाटायचं कारण नाही. शेवटी मी बघितले गेल्या 40 वर्षात मित्रांनो, मला हे राजकारणात येऊन जवळपास 32-33 वर्ष झाली. जे राष्ट्र, जे देश जिथं महिलांना वेगळी वागणूक दिली जाते ते देश मागे राहिले आणि ज्या देशामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं वागवलं जातं, मान सन्मान दिला जातो, आर्थिक सक्षम केलं जातं, त्याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलं जातं. आता पण मला दयानंद कानेकर सांगत होते, आमच्या प्राचीताई व्यवसाय काजूचा बघतात, काजूचा सगळा बिझनेस ते बघतात. तर कोणतरी म्हणलं मुश्रीफ साहेब का कोण, मग नगराध्यक्ष पोहोचते म्हणले तिथं काम 2 तासाच आहे. म्हणजे आज भगिनी 2-3 तासात इथलं काम करून तिचा स्वतःचा बिझनेस बघती एवढी महिला कर्तृत्वान आहे की नाही? मात्र आपले दयानंद इकडं तिकडं फिरत असतात सगळीकडे. स्वयंपाक करायचा प्राचीताईंनी, घर सांभाळायचं प्राचीताईंनी, किराणा आणायचा प्राचीताईंनी, नगराध्यक्ष व्हायचं प्राचीताईंनी, माणसं सांभाळायची प्राचीताईंनी. आणि आमच्या दयानंद कानेकर आले की म्हणायचं घाला दुपारी जेवायला वाढा, संध्याकाळी काय केलंय, अरे ह्याच्यात मीठच जास्त झालंय, काय झालंय काय आज, वर आपणच तिथं दरडावतो. हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. मित्रांनो, मी नाव आमच्या दयानंदचं घेतलं, सगळ्यांचं तुमचं आमची हीच अवस्था आहे. त्याच्यामुळं आज आम्ही सगळेजण काम करत असताना त्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आज आमच्या इथं काजूपासून वाईन बनवण्याच्या उद्योगाला उत्पादन शुल्कातून वगळण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. ती लोक देखील येऊन मला भेटले. काजू बीफ किंग व काजू प्रक्रिया उद्योगाला अर्थसहाय्य करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी सांगितलं की दादा 2.5% त्याच्यात सवलत मिळते, परत जीएसटीचा परतावा मिळतो. बरोबर ना दादाजी? ते 5% वाढवा, मी इथं पुढं 5% तुम्हाला परतावा देतो, काळजी करू नका. कारण तुम्ही अतिशय कष्टाने सगळ्या गोष्टी करणारी माणसं आहेत. शेवटी आपल्या माणसाला द्यायचं तर कुणाला द्यायचं, अशा पद्धतीनं आम्ही भरभरून तुम्हाला द्यायला तयार आहे. परंतु आम्ही साधू संत नाही. तुम्ही जसं यावेळेस राजेश पाटलांना निवडून दिलंय तशा पद्धतीनं उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील महायुतीचे उमेदवार आम्ही देणार आहोत. 48 जागा आहे. त्याच्याबद्दलचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. तो घेतल्यानंतर देशाचे पंतप्रधान 3ऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला करायचं.
त्यांनी देशाला 10 वर्षामध्ये प्रगतीच्या मोठ्या प्रगती त्या ठिकाणी करून दाखवली आहे। आपण जगामध्ये आज 5व्या नंबरला आपली अर्थव्यवस्था गेलेली आहे। नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे की उद्याच्या 2028 मध्ये जगामध्ये आपण 3ऱ्या क्रमांकावर जायचं, जगात 3ऱ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था गेली पाहिजे। $5 ट्रिलियन आपली अर्थव्यवस्था झाली पाहिजे। त्यांनी जसं $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचं स्वप्न पाहिलंय तसं आम्ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन झाली पाहिजे। हे सगळं करत असताना आम्ही खूप योजना आणतोय। आता केंद्राची योजना, ज्याला पत नाही काही नाही त्याला 10,000 रुपये द्यायचे, त्याला 10,000 रुपयामध्ये छोटा व्यवसाय करायचा, त्याच्यातनं त्याचे पैसे फिटले की त्याला 20,000 रुपये देणार बिनव्याजी, ते त्यांनी फेडायचे, त्याला नंतर 50,000 रुपये देणार। अशा पद्धतीनं छोटे छोटे व्यवसाय करून पुढे येण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे। ते आपलं महायुतीचं भूमिका आहे। एनडीए सरकारचं त्या प्रकारे समाजाच्या पुढे विचार मांडलाय। आज कुठल्याही परिस्थितीत सगळीकडे गुढे गोविंदांनी आपण नांदायचं, कुठेही वाद नको, कुठेही मतभेद नको, सगळे आपण भारतीय आहोत या भावनेतनं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, मी अल्पसंख्याक समाजाला पण सांगतो, तुमच्या सुरक्षिततेच्या करता आम्ही सरकारमध्ये त्या ठिकाणी बसून अतिशय योग्य पद्धतीचे निर्णय घेत राहू। तुम्ही अजिबात तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका, कुणालाही भीती वाटण्याचं कारण नाही। आम्ही सगळेजण सर्वांच्या पाठीशी, कुणालाही तिथे एकटं सोडणार नाही। याबद्दलची भूमिका मित्रांनो आमची सगळ्यांची आहे। चंदगडच्या ऐतिहासिक भूमीत विविध विकास कामाचं भूमिपूजन लोकार्पण करत असताना मला स्वर्गीय नरसिंहराव गुरुनाथ पाटील चंदगड तालुक्याचा सहकार शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांचं योगदान कोणी विसरू शकणार नाही। एक लढवय्या नेता अशी त्यांची ओळख होती। सरपंचापासून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। पंचायत समितीचा सभापती असेल, चंदगड सहकारी संघाचे अध्यक्ष असतील, कारखान्याचे चेअरमन असतील, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन असतील, राज्य साखर संघाचे प्रतिनिधित्व असेल, अशी विविध पदं त्यांनी भूषवली। या मतदारसंघाचा प्रदीर्घ काळ सक्षमपणे चालवतात या गोष्टीचा मला आनंद आहे। मला आठवत आहे एक तर निवडणूक नरसिंह गुरुनाथ पाटील 8 मतांनी जिंकले, सॉरी 11 मतांनी जिंकले। अशा पण निवडणुका झाल्या, त्याची पण आठवण आल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही। चंदगडकरांनी आज तर मला काही कळलंच नाही, सकाळी आमचा सत्कार, आता आमचा सत्कार चंदगड नगरपंचायत आणि नागरिकांच्या वतीनं त्या ठिकाणी करण्याचं आयोजन आहे। सुरुवातीला मी त्याच्याबद्दल चंदगडकरांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो। गेल्या वर्षी बरोबर 1 वर्षापूर्वी 8 जानेवारीला मी इकडे आलेलो होतो, त्यांनी मोठ्या आपुलकीने चंदगडकरांनी प्रेमाने माझा नागरिक सत्कार केला होता। त्यावेळेस त्याच्यानंतर त्यावेळेस मी राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो, परंतु सत्कार केल्यानंतर आम्ही पुन्हा सत्तेमध्ये आलो आणि राज्याचा उपमुख्यमंत्री झालो। चंदगडकरांचा सत्कार मला पावतोय, त्याच्यामुळं असं म्हणायला हरकत नाहीये। आता तुम्ही माझा सत्कार केलेला आहे, माझ्या चंदगडकरांचं प्रेम आशीर्वाद आता माझ्या पदरात आणखीन काहीतरी चांगलंच टाकेल असा विश्वास मी बाळगतो। पुढच्या वेळेस कोणत्या भूमिकेत चंदगडकर माझा सत्कार करतील याची मला सुद्धा उत्सुकता आहे। यातला गमतीचा भाग सोडा, पहिले तुम्ही आमदार द्या, मग बाकीचं बघतो मी काय करायचं। ज्या जिल्ह्यात तुम्ही 2च आमदार दिले, एक कसा बसा अपक्ष दिला, 3च धनंजयनी मला वाटतं 4 आमदार दिले, मागच्या वेळेस त्याने 5 दिले होते, बरोबर ना? 5 नाही, मागच्या वेळेस 5 त्याच्यात 5-1 झालं होतं। अरे 4-5 काय होतं काय बघून मागून मागतोय 4-5। मित्रांनो, चंदगडकरांचं प्रेम आणि माझ्यावरचा विश्वास बघून
खरोखरीच आम्हाला भारावून येतं. तुमच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या कायम ऋणामध्ये राहण्याचा आमचा प्रयत्न राहील. महाराष्ट्राच्या जनतेसाठी सर्वोत्तम देण्याचा आणि सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छोटे मोठे कार्यकर्ते मिळून त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करू, हा देखील आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगतो. चंदगडी बोली भाषेचा गोडवा साता समुद्र पार त्या ठिकाणी गेलेला आहे. चंदगड तालुका किंवा इथला परिसर डोंगर दऱ्यांचा राकट आणि रांगडा प्रदेश आहे. चंदगड तालुक्याच्या पूर्वेला कर्नाटक आहे, पश्चिमेला कोकण आहे आणि गोवा राज्याची सीमा आहे. कन्नड आणि कोकणी या दोन वेगवेगळ्या भाषा या बोलीचा शेजार आणि त्यांच्याशी रोजचा व्यवहार असल्याने इथली स्वतंत्र अशी चंदगडी भाषा किंवा चंदगडी बोली भाषा तयार झालेली आहे. चंदगडी भाषेवर फक्त कन्नड आणि कोकणी भाषेचाच प्रभाव नाही, तर त्याच्यामध्ये इंग्रजी, पोर्तुगीज भाषा देखील चंदगडी बोलीवर प्रभाव टाकतात. या बोली भाषेला UGC सारख्या केंद्रीय संस्थेने 4 वर्षापूर्वी मान्यता दिलेली आहे. चंदगडी बोली भाषेचा अभ्यासात समावेश केला आणि एक आनंदाची बाब आहे. त्याच्यामध्ये बरेच काही मला चंदगडी शब्द काही मी सांगितले. मोजबा म्हणजे नखरा, इस्टर्न म्हणजे संपत्ती, गुत्याड म्हणजे धडपडणं, इस्तारी म्हणजे पत्रावळी, खट्टे म्हणजे कोठे, चकोट म्हणजे चांगला, काय चकोट दिसतो, मिया म्हणजे मी, दांडगा म्हणजे मोठा, बुरसा आहे, त्याला बुरसा आहे, त्याच्यामध्ये काळकोट म्हणजे भांडण काढणारा, आम्ही काळकोटवाले नाही, आम्ही भांडण काढत नाही. दाबला म्हणजे जाडा, दाबला कोण कोण इथं बस उठा बस दाबलेवा. त्याच्यामध्ये थुकमारी म्हणजे बेशरम, नकारा म्हणजे लहान, उलासका म्हणजे थोडासा, तांबडा लाल म्हणजे खूप गोरा, काय तांबडा लाल दिसतोय. त्याच्यामध्ये करुईक म्हणजे कडू, गुळमाट म्हणजे गोड, काय गुळमाट घालायचे आज. त्याच्यामध्ये किरपण म्हणजे बारीक, असे कितीतरी चंदगडी शब्द सांगता येतील. त्याच्यामध्ये या भाषा ऐकली तर कुणालाही गोडी लागेल अशा प्रकारची आपली भाषा आहे. मित्रांनो, या चंदगड पंचायतीच्या माध्यमातून प्राचीताई तुम्ही असाल, तुमचे सगळे सहकारी असतील, आमचे त्या ठिकाणी फिरोज मुल्ला असतील, सगळ्यांनी अतिशय चांगल्यातलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. आम्ही दिलेला पैसा तुम्ही सत्कारणी लावा, मी त्याच्यामध्ये पुढच्या वेळेस आणखीन देण्याचा प्रयत्न करेल, त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. भरभरून देण्याची आमची दानत आहे, तशा पद्धतीनं आमचं काम आहे, हे देखील मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. एकंदरीतच त्या सगळ्या कामाच्या दृष्टिकोनातनं माझ्या लोकांनी काही अडचणीची निवेदन पण मला दिली, त्याचा उल्लेख मगाशी राजेश पाटलांनी मगाशी सांगितलेला आहे की मी आचारसंहिता लादायच्या आत वेळेत परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये देणार आहे. त्याच्यामध्ये मगाच्या सभेत बोललो म्हणून त्याचा उल्लेख केला नाही, मुश्रीफ साहेबांनी त्याचा केला म्हणून रिपीट करायला नको, परंतु तुम्ही खोटा हलवून मजबूत करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं तरी मी पण सांगतो की आचारसंहिता लागायच्या आत मी आत्ताच सांगितलं, येणाऱ्या कॅबिनेटला तो विषय आणा आणि ते वर्षामध्ये काहीतरी जी अडचण झालेली आहे त्याचा खरा फटका माझ्या कोल्हापूरला बसला आहे. कोल्हापूरची जनता, मी 10 वर्ष ऊर्जा मंत्री होतो, वेळेत बिल भरणारी कोल्हापूरचा माझा शेतकरी आहे, वेळेत पाणी पट्टी भरणारा माझा कोल्हापूरचा शेतकरी आहे, वेळेत कर्ज भरणारा माझा कोल्हापूरचा शेतकरी आहे. अतिशय चांगलं गाईच्या म्हशीच्या सडातनं निघालेलं दूध जसंच्या तसं कोरं दूध गोकुळला देणारा माझा कोल्हापूरचा शेतकरी आहे, हे मी आयुष्यात विसरू शकत नाही. आणि ज्यांना चांगलं सवय आहे त्यांच्याकरता चांगलं केलंच पाहिजे. त्याच्यावर ही गोष्ट मी तुम्हाला करून दाखवी, तेव्हाच तुम्हाला वाटेल की बाबा ही बोलतोय तसा वागतोय, बोलतोय तसा करतोय. मी खोटा माणूस नाही, मी खरा माणूस आहे. मी कधी कुणाला अशा पद्धतीनं दुखवलेलं नाहीये. इथून पुढच्या काळामध्ये देखील आज चंदगड तालुक्यातल्या सर्व डोंगराळ भागातल्या शेतकऱ्यांनी शेती पिकाला रानटी जनावरांपासून स्वतःचं व शेतपिकाचं संरक्षण होण्याकरता सौर कुंपण मिळण्याबाबतचा अर्ज केलेला आहे. मी त्याच्यामध्ये यंदा आम्ही त्याच्या रकमा वाढवलेल्या आहेत. सौरवर पण आम्ही त्याच्यामध्ये काम करतोय. जिथं जास्त माझ्या शेतकरी वर्गाला त्रास होतोय तिथं प्राधान्याने निधी देण्याच्या बद्दलचा निर्णय येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही घेऊ.
त्याबद्दलची पण ग्वाही देतो. मीटर रिडिंग प्रमाणे वीज बिल आकारणी करून वीज बिले मिळण्याबाबत माझी विनंती आहे की आता आम्ही टप्प्याटप्प्याने सोलर पॅनलवरच आपले इलेक्ट्रिक पंप चालला पाहिजे. मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. त्या खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे. आम्ही सरकारमधून निधी देतोय. या प्रकारे एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचं सरकार, देवेंद्रजी, मी, मुश्रीफ, धनंजय, आम्ही सगळे मिळून अतिशय चांगल्यातलं चांगलं काम कसं करता येईल हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. काही जण नुसती उकाया पाकाया करतात, काही जण नुसतं एकमेकाची उणीधुणी काढत बसतात, काहींना नुसते वाचारविरी झालेले. प्रत्येकाचं काही ना काही, त्यांना कुठलंही चांगलं काम केलं तरी त्याच्यामध्ये खोटच दिसती अशी काही लोक आहेत. पण त्यांचा जास्त विचार न करता समाजाचं भलं कोण करतंय, आपल्यालाच सरकार म्हणून मदत कोण करतंय याच गोष्टीचा विचार करा. आणि आमच्या राजेश पाटलांनी बरेच दिवस, एक दिवस मला द्या. खरं तर आता पण मुंबईला गेल्यानंतर एक माजी आमदार आपल्या पक्षामध्ये असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात. त्याच कार्यक्रमाला मला मुश्रीफांना आणि आमच्या धनंजय मुंडेंना जायचंय म्हणून मी आता इथनं निघतो. परंतु ज्या उत्साहाने माझ्या चंगळकरांनी आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं आहे, बहिणींनी जे काही फुलांच्या पाकळ्या आमच्यावर टाकल्या किंवा त्या पद्धतीनं स्वागत केलं, खरोखरीच आम्ही भारावून गेलेलो आहे. हे तुमचं स्वागत मी आयुष्यात कधी विसरणार नाही. त्याबद्दलचा शब्द देतो आणि तुमच्या विकास कामाला निधी पण कुठं कमी पडून देणार नाही ही पण खात्री देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.